नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. सी-टेट म्हणजेच सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, जे की वर्षातून दोनदा ऑर्गनाईज होत असते, त्याचे फॉर्म कसे भरायचे हे आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर चला सी-टेट डिसेंबर 2024 याचा फॉर्म भरूया. फॉर्म भरण्यासाठी आपल्याला ज्या कृती आहेत, सर्वप्रथम नावनोंदणी करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपली पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजेच आपला फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यानंतर आपली फीस भरणे, जी आपल्याला अलॉटेड फीस आहे ती भरायची आहे, पे करायची आहे. आणि सगळ्यात शेवटला आपल्या फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे. म्हणजे 4 टप्प्यामध्ये आपल्याला एकूण हा फॉर्म भरायचा आहे. तर यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या सी-टेटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, ते म्हणजेच CTET.nic.in या वेबसाईटवरती. तर गुगल क्रोममध्ये आपण सर्च करूया. गुगल क्रोममध्ये आपण सी-टेट 2024 असं टाईप करून सर्च केलं असता आपण ह्या पेजवरती येतो. इथे आपण पाहू शकता CTET.nic.in ही वेबसाईट आपल्याला दिसते. आपल्याला इथे एक डायरेक्ट टॅबसुद्धा दिसते, ॲप्लाय फॉर सी-टेट डिसेंबर 2024. तिथूनही आपल्याला क्लिक करून डायरेक्ट तिथे जाता येतं. तसंच होमपेजचं जे इथं आपल्याला टायटल दिसते सी-टेट, त्याला जरी आपण क्लिक केलं तरी आपण तिथे पोहोचतो. तर आपण क्लिक केल्यानंतर सी-टेटच्या आपल्या होमपेजवरती आलो आहोत. सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ज्याला आपण म्हणतो, म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, जी की केंद्र व राज्य या दोन्ही घटकांना ती लागू आहे. आपण पास झाल्यानंतर केंद्रात व राज्यामध्ये आपल्याला शिक्षक होण्यास आपली पात्रता प्राप्त होते. इथे ॲप्लाय फॉर सी-टेट 2024 याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती रिडायरेक्ट आलो आहोत. ॲप्लाय फॉर सी-टेट परत एक बटन आपल्याला पाहायला मिळते, त्याला क्लिक करूया. नंतर वरती स्क्रॉल करूया. स्क्रॉल केल्यानंतर आपण इथे पाहू शकता की ॲप्लाय फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन. तर ॲप्लाय करायचे, रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लाय करणे, त्यानंतर फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आणि पे एक्झामिनेशन फीस. दीज आर द स्टेप्स फॉर आवर सी-टेट एक्झाम. त्यानंतर इथं आपल्याला ओनली रजिस्टर्ड कॅन्डिडेट ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांच्यासाठी ह्या टॅब आहेत. आपलंही रजिस्ट्रेशन आता नेमकंच होणार आहे, त्यामुळे आपण सुद्धा रजिस्ट्रेटेड कॅन्डिडेट्स होऊन जाऊ. तर आता न्यू रजिस्ट्रेशन याला आपल्याला सध्या क्लिक करावं लागेल. त्याला आपण क्लिक केलं आहे. क्लिक करताच परत आपण एका पेजवरती आलो आहोत, जेथे आपण पाहू शकता की आपल्या सी-टेटचे जे टप्पे आहेत, रजिस्ट्रेशन, ॲप्लिकेशन फॉर्म आणि फी पेमेंट, हे आपल्याला इथे दिसत आहेत. त्यानंतर आपल्याला इथे अजून एक टॅब दिसते, डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन. आपलं इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहे आपल्याला क्लिक करून त्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. बुलेटिन डाउनलोड झालं आहे, तसेच ते ओपनसुद्धा झालेलं आहे. सी-टेटची इत्थंभूत माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते. आपल्याला जी महत्त्वाची माहिती पाहिजे ती आपण लवकरात लवकर पाहूया. 17/9/2024 ते 16/10/2024 म्हणजेच 17 सप्टेंबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत हे फॉर्म चालणार आहेत. त्यानंतर आपली परीक्षा कधी आहे, डेट ऑलरेडी डिक्लेअर आहे, 1 सप्टेंबर 2024. म्हणजे 1 डिसेंबर 2024, 1 डिसेंबर 2024 असं त्याला ऐकावं. तर 1 डिसेंबरला आपली एक्झाम असणार आहे. आणि ज्या एक्झाम संदर्भात आपल्याला जी फॉर्म भरायची सध्याची माहिती गरजेची आहे ती माहिती आपण पाहूया. तर आपल्याला फॉर्म कसा भरायचा ऑलरेडी आपल्याला तिथं 2 वेळेस वरती सांगितलेलं आहे. स्टेप अगोदर लॉग ऑन आपल्याला सी-टेटवरती करावं लागेल. त्यानंतर ॲप्लाय ऑनलाईनला क्लिक करावं लागेल, रजिस्ट्रेशन करावं लागेल. आपले फोटो, आपला जो पासपोर्ट फोटो आहे, आपली जी साईन आहे ती अपलोड करावं लागेल. त्याचं डायमेन्शन दिलेलं आहे, किती KBची ती पाहिजे ते आपल्याला सांगितलं आहे. त्यानंतर एक्झामिनेशन फी आहे ती डेबिट कार्डने भरता येईल, क्रेडिट कार्डने भरता येईल, नेट बँकिंगने आपल्याला भरता येईल. आणि सगळ्यात शेवटला आपल्याला कन्फर्मेशन पेजचं काय घ्यायचं आहे, प्रिंट घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला फॉर्म काय करायचा आहे, भरायचा आहे. त्यानंतर आपल्याला महत्त्वाची बाब असते ती म्हणजे आपली फीस. तर जनरल कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि सर्व नॉन क्रिमिलियरमध्ये येणाऱ्या ज्या कॅटेगरीज आहेत त्यांना एका पेपरसाठी, म्हणजे पेपर फर्स्ट आपल्याला द्यायचा असेल किंवा सेकंड द्यायचा असेल, एकच पेपर कोणताही, फर्स्ट किंवा सेकंड, तर त्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, 1000 फीस भरायची आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही पेपर द्यायचे, जनरल आणि OBC सर्व NCL जाती आणि कॅटेगरीज, तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1200 रुपये फीस आपल्याला दोन्ही पेपरची एकत्रितपणे पाहायला मिळते. SC ST तसेच फिजिकली हँडिकॅप जे आपले बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी फीस आहे 500 रुपये एका पेपरसाठी. कोणताही एकच पेपर द्यायचा आहे, 500 रुपये फीस. दोन्ही जर पेपर देशील, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, तर त्यांच्यासाठी 600 रुपये फीस. अशा प्रकारे आपल्याला एकतर 1200 किंवा 600 म्हणजे दोन्ही पेपर द्यायचे असतील तर त्या कॅटेगरीनुसार फीस भरावी लागेल.
पे करावी लागेल. तर चला पाहूया आपलं रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. आपल्या सर्व ज्या अपडेट्स आहेत सीटेट संदर्भात तसेच या संदर्भात असणारे जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील, जे की आपल्याला परीक्षेला उपयुक्त ठरतील. आता परत आपण पहिल्या पेजवरती आलो आहोत, जेथे डाउनलोड बुलेटिन आपण पाहिलं तो वरती स्क्रॉल करूया. स्क्रॉल केल्यानंतर परत आपल्याला इथे एक प्रश्न आपलं सीटेट विचारत असतं. एक कन्फर्मेशन आपल्याला त्यांना पाहिजे आहे. तर आय हॅव अंडरस्टँड इन्फॉर्मेशन बुलेटिन, पूर्ण इन्फॉर्मेशन बुलेटिन वाचलं आहे. त्यानंतर त्यातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मान्य आहेत असं ते कन्फर्मेशन आहे. तर आपण याला क्लिक करूया. याला क्लिक करताच आपण परत काय करायचं आहे, क्लिक हेअर टू प्रोसीडसाठी आपण क्लिक करूया. परत आपण एका पेजवरती रिडायरेक्ट होतो आणि रिडायरेक्ट झाल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळतं कॅन्डिडेट्स नेम, फादर्स नेम, पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये मदर्स नेम, आईचं नाव आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकण्याचा इथं जो नमुना आहे आपण पाहू शकता. आपल्या इथं डे म्हणजेच तारीख टाकावी लागेल, कोणता महिना आहे महिना टाकावा लागेल आणि त्यानंतर इयर टाकावं लागेल. तर याप्रमाणे आपल्याला ही इन्फॉर्मेशन जी आहे ती फुलफिल करावी लागेल. त्यानंतर जेंडर जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे. तर मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर, आपण मेल याला क्लिक करूया. त्यानुसार आपण टाकायचं आहे. आयडेंटिटी टाईप, आपल्याला एक आयडेंटिटी प्रूफ सोबत न्यावा लागतो. तर तो आयडेंटिटी प्रूफ आपला कोणता असणार आहे ते आपण इथे काय करायचं आहे, नमूद करायचं आहे. त्यानंतर इथं काय काय आहे तर वोटर आय डी कार्ड, पासपोर्ट, त्यानंतर बँक पासबुक विथ फोटोग्राफ, त्यानंतर रेशन कार्ड, पण तो फक्त फोटोग्राफ असलेलं रेशन कार्ड चालतं, दुसरं रेशन कार्ड चालत नाही. ज्यामध्ये नुसतं नाव आहे ते रेशन कार्ड चालत नाही. तर एनी अदर व्हॅलिड गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफ, आपल्याला सर्वांना हा सोयीस्कर असणारा प्रूफ आहे. तर आपण त्याला क्लिक करूया. तर आपण यामध्ये आधार कार्ड त्यामध्ये काय करूया, नमूद करूया. तर आधार कार्डचा जो आपला नंबर असतो तो नंबर आपल्याला इथं काय करायचा आहे, टाकायचा आहे. तर आपला जो आधार कार्डचा नंबर असेल तो आपण इथे इनरोल करावा. त्यानंतर आपला इथं प्रिमायसिस नेम म्हणजे आपला कॉन्टॅक्ट डिटेल्स, आपला ॲड्रेस आपल्याला इथे टाकायचा आहे. त्या पहिल्या लाईनमध्ये आपल्याला हाऊस नंबर लिहायचा आहे. सोसायटी नंबर असेल तर सोसायटी नंबर, HN असं करूया आपण हाऊस नंबरसाठी. आणि हाऊस नंबर काय असेल तो त्याप्रमाणे आपण ॲड्रेस काय करायचा आहे, टाईप करायचा आहे, टाकायचा आहे. त्यानंतर लाईन सेकंड जी आहे लोकॅलिटी आपली टाकायची आहे. मग कॉलनीचं नाव ते त्यामध्ये ॲड होईल. त्यानंतर इथे कंट्री ऑलरेडी तिथे दिलेलं आहे इंडिया, याला आपण सिलेक्ट करूया. त्यानंतर स्टेट, आता आपण महाराष्ट्र स्टेट ह्याला सर्च करता येतं आपल्याला. महाराष्ट्र स्टेटला आपण क्लिक केलं आहे, महाराष्ट्राला. त्यानंतर महाराष्ट्राअंतर्गत येणाऱ्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण राहतो जिल्ह्याची लिस्ट ऑलरेडी आपल्याला येते. मग आपण काय करूया, कुठलाही ज्या जिल्हा आपला आहे ॲड्रेसचा जिल्हा तो जिल्हा आपण निवडूया. त्यानंतर पिनकोड, तुमच्या एरियाचा जो पिनकोड आहे तो आपल्याला निवडता येईल. पिनकोड हा आपल्याला माहीत आहे 6 अंकी असतो, त्याप्रमाणे आपल्याला पिनकोड काय करता येईल, टाकता येईल. पिनकोड आपण टाकलेला आहे. पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ईमेल ॲड्रेस, आपला एक व्हॅलिड ईमेल ॲड्रेस आपल्या इथं इनरोल करायचा आहे, टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ॲड्रेस आपल्याला डबल टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तोच मोबाईल नंबर परत टाकून त्याला कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर आपल्याला लँडलाईन नंबर जर आपल्याकडे असेल तो आपण इथे टाकू शकता, नसेल तर त्याला काहीच करायचं नाही, तसंच राहू द्यायचं आहे ब्लँक. आणि आपला परमनंट ॲड्रेस आणि तात्पुरता ॲड्रेस किंवा सध्याचा ॲड्रेस जो आहे तो जर एकच असेल तर आपल्याला ह्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपली जी इन्फॉर्मेशन आपण भरलेली आहे ती परत आपल्याला इथं आलेली पाहायला मिळेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक पासवर्ड जनरेट करायचा आहे. तर पासवर्ड जनरेट करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, पासवर्ड जनरेट करताना कसं करायचं, पहिलं अक्षर कॅपिटल घ्यायचं, बाकीचे सर्व अक्षर स्मॉल, आणि त्यानंतर एखादं चिन्ह ज्याला आपण स्पेशल लेटर म्हणतो तर त्यामध्ये @ असेल, हॅश असेल, कोणतंही चिन्ह आपण तिथं काय करू शकता, घेऊ शकता. तर ते चिन्ह आपल्याला चूज करायचं आहे. आणि त्यानंतर काही आपल्याला अंक चूज करायचे आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारचा आपला पासवर्ड तिथे तयार होईल. कुठलेही अंक आपण काय करायचे आहेत, चूज करायचे आहेत. तर हे फक्त आपण नमुन्यासाठी दाखवत आहोत. तर आपण इथं कुठलंही नाव निवडू शकता, आपलं स्वतःचं नाव असेल, आडनाव असेल, किंवा आपल्याला जशा प्रकारे पासवर्ड ठेवायचा आहे तसेच आपल्या अंक आपल्याकडे काही कमी नाहीत, कुठलेही अंक आपण यूज करू शकता. स्पेशल केस लेटर जे आहेत ते पण आपल्याकडे कमी नाहीत, कोणतेही लेटर आपल्याला चूज करता येतं. फक्त पासवर्डचं एकच लक्षात ठेवायचं, तोच पासवर्ड आपला ॲक्युरेटली लक्षात राहील याची आपण खबरदारी घ्यायची. त्यानंतर आपल्या इथे कॅप्चा दिलेला आहे, हा कॅप्चा आपल्याला इथे इनरोल करायचा आहे आणि शेवटी सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हणताच आपण पुढच्या पेजवरती जातो.
सर्व माहिती भरून आपण क्लिक करताच सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला असा मेसेज आलेला पाहायला मिळतो, ज्यामध्ये प्लीज रिव्ह्यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन्स केअरफुली. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा. इफ यू वूड लाईक टू चेंज एनी इन्फॉर्मेशन एंटर्ड यू मे डू नॉट डू सो बाय प्रेसिंग एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म. तर एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म याला आपण क्लिक करताच आपल्याला काय करता येईल, आपला फॉर्म एडिट करता येईल. काही माहिती जर आपली चुकून वेगळी टाकण्यात आली आहे तर आपल्याला ती बदलता येईल, त्यात एडिट करता येईल. आणि तसं जर आपल्याला करायचं नसेल, फॉर्म जर आपला ओके असेल तर आपण सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट अँड सेंड OTP. त्यानंतर आपल्याला OTP आलेला पाहायला मिळेल. तर आपण सबमिट अँड सेंड OTP याला क्लिक करूया. आपल्याला पूर्ण फॉर्म इथे पाहता येतो, वाचता येतो. त्यानंतर आपल्याला इथे पाहता येतं की एक चेकर बोर्ड आपल्याला दिलेला आहे. चेक करणं म्हणजेच आपलं नाव चेक केलं का नाही, तर आपल्याला यस करायचं आहे. हो चेक केलं, बरोबर आहे. वडिलांचं नाव चेक केलं आहे, बरोबर आहे. आईचं नाव चेक केलं, बरोबर आहे. डेट ऑफ बर्थ चेक केली, बरोबर आहे. जेंडर चेक केलं, बरोबर आहे. ॲड्रेस, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ID, ह्या सर्व बाबी आपण चेक केल्याचं चेकर बॉक्समध्ये क्लिक करताच परत आपल्याला एक मास्टर चेकर बोर्ड दिलेला आहे. त्याला आपण आय ॲग्री याला क्लिक करायचं आहे. अजूनही फॉर्ममध्ये काही बदल करायचा असल्यास एडिट रजिस्ट्रेशन याला क्लिक करू शकता. बदल करायचा नसेल, पुढं जायचं असेल तर सबमिट अँड सेंड OTP असं आपल्याला करता येतं. तर आपण सबमिट अँड सेंड OTP याला क्लिक करूया. परत एक नोटिफिकेशन आलं आहे, डू यू विश टू सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म अँड गेट OTP. नंतर जरी आपल्या लक्षात आलं काहीतरी आपलं चुकलेलं आहे तर आपल्याला अजूनही ते थांबवता येतं. आपल्याला नोला क्लिक करावं लागेल जर आपल्याला फॉर्म एडिट करायचा असेल, आणि फॉर्म जर सबमिट करायचा असेल तर आपल्याला येसला क्लिक करावं लागेल. तर आपण येसला क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म याला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म आपण सबमिट केला की आपला ॲप्लिकेशन ID जनरेट होतो, हे लक्षात घ्या. म्हणजेच आवेदनपत्र क्रमांक म्हणूया आपण त्याला. तर ॲप्लिकेशन ID जो ॲप्लिकेशन नंबर जनरेट होईल आणि हाच ॲप्लिकेशन नंबर आपल्याला युजर नेम म्हणून वापरायचा आहे. युजर नेम, आणि त्यानंतर आपण जो आत्ता पासवर्ड तयार केला होता, तुम्ही जो तयार करणार आहात त्या प्रकारचा पासवर्ड, तर तो पासवर्ड यूज करायचा आहे. म्हणजेच आता दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. तर आपला पासवर्ड आणि युजर नेम काय आहे आपला, तर ॲप्लिकेशन ID, म्हणजे ॲप्लिकेशन ID टाकून आपल्याला आपला पासवर्ड टाकून दरवेळेस लॉग इन करावं लागेल. आणि लॉग इन केल्यानंतर पुढचं जे आपला फॉर्म आहे, रिमेनिंग पार्ट्स आपल्याला त्याचा भरावा लागेल. तर दोनच गोष्टी आपल्याला तिथं करायच्या आहेत. आपला जो फोटो आहे तो अपलोड करायचा आहे, आणि फोटो अपलोड केल्यानंतर आपली जी साईन आहे, सिग्नेचर, तर साईन एक आपल्याला अपलोड करायची आहे. ह्या दोन गोष्टी अपलोड करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. पेमेंट आपण आज पाहिलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्या कॅटेगरीनुसार पेमेंट आपलं जनरेट होतं, आणि जनरेट झालं की मग आपल्याला डेबिट कार्डने म्हणजेच ATMने आपण पेमेंट करू शकतो, क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकतो, तसंच कुठल्याही ऑनलाईन बँकिंगने आपण पेमेंट करू शकतो. तसेच QR कोडने सुद्धा आपल्याला पेमेंट करता येतं. UPI ID आपण पेमेंट करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण फॉर्म भरलेला पाहता येईल. विद्यार्थी मित्र, राहिलेली प्रोसेस आपण करून घेणे. तर दोनच स्टेप आपल्या राहिल्यात, फक्त फोटो अपलोड करणे आणि पेमेंट क्लिअर करून आपल्याला प्रिंट घ्यायची आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच आपले जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत तेही आपल्याला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील. यासाठी चॅनलला लिंक लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.